सो लास्ट टाइम आपण डायलेक्ट्रिक मटेरियलचं बिहेवियर आणि त्याचबरोबर पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक बघितलेलं होतं, बरोबर आहे ना. म्हणजे पोलर डायलेक्ट्रिक असू दे नाहीतर नॉन पोलर डायलेक्ट्रिक असू दे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर ठेवलं, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवलं तर काय होतं, त्या डायपोलवर नेट डायपोल मोमेंट काय होतं, डेव्हलप होतं, बरोबर आहे ना. आणि अशा प्रकारे काय होतं, नेट डायपोल मोमेंट प्रोड्यूस झालं की त्यालाच काय म्हणतो आपण, पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक असं आपण म्हणतो. द फेनॉमिनन इन विच नेट डायपोल मोमेंट इज डेव्हलप्ड ऑन डायलेक्ट्रिक when it is placed in external electric field is called as polarization. हे आपण लास्ट टाइम बघितलेलं आहे. ओके, पोलरायझेशन म्हणजे काय आहे, असा एक फेनॉमिनन आहे की ज्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं तर त्याच्यावर काय होतं, त्याच्यावर डायपोल मोमेंट डेव्हलप होतं. दॅट इज कॉल्ड एज पोलरायझेशन. पोलरायझेशनचे मॅथमॅटिकल डेफिनेशन या पद्धतीनं आहे. पोलरायझेशन ऑफ डायइलेक्ट्रिक इज डिफाइंड ॲज डायपोल मोमेंट प्रोड्युस्ड पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजे त्या डायइलेक्ट्रिकवर किती डायपोल मोमेंट डेव्हलप झालेला आहे डिवायडेड बाय त्याचं व्हॉल्यूम, म्हणजे काय येणार आहे, त्याची पोलरायझेशनची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. तर एसआय युनिट ऑफ पोलरायझेशन काय येणार आहे, कुलोम्ब पर मीटर स्क्वेअर येतं एसआय युनिट ऑफ पोलरायझेशन. इट इज अ व्हेक्टर. पोलरायझेशन कशावर डिपेंड असतं, इट डिपेंड्स ऑन द स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. पोलरायझेशन कशावर डिपेंड असतं, इट डिपेंड्स अपॉन दी स्ट्रेंथ ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या स्ट्रेंथवर ते डिपेंडंट असतं. म्हणजे पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई. पोलरायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई अँड देअरफॉर पोलरायझेशन इज इक्वल टू काय इंटू ई. ठीक आहे, काय इंटू ई. आणि कायला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी असं म्हणतो. आणि ही इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी काय असते, मटेरियलवर डिपेंड असते. आता हे डायइलेक्ट्रिक मटेरियल एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर होतंय काय हे देखील आपल्याला बघायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये काय होणार आहे, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड त्या स्पेसमध्ये काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे किंवा कमी होणार आहे. ओके, हे कसं होतंय लक्षात घ्या. सपोज इथं सुरुवातीला काय आहे, म्हणजे इफेक्ट ऑफ डायइलेक्ट्रिक ऑन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड हा पार्ट आपल्याला बघायचा आहे. आता इफेक्ट of dielectric on external electric field. Effect of dielectric on external electric field. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहिलं याचा आन्सर काय येणार आहे, when dielectric is placed in external electric field, इलेक्ट्रिक फील्ड देअर डिक्रीजेस. त्या ठिकाणचं इलेक्ट्रिक फील्ड काय होतं, डिक्रीज होतं. when dielectric is placed in external electric field, when dielectric is placed in external electric field, then electric field at that place decreases. आता इलेक्ट्रिक फील्ड का डिक्रीज होते याचं रिझन बघूया. आता युनिफॉर्म एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आपण कसं प्रोड्यूस करतो, किंवा युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आपण कसं प्रोड्यूस करणार, तर बाय युझिंग टू पॅरलल प्लेट्स. दोन पॅरलल प्लेट्सचा वापर करून आपण हे करणार आहे, लक्षात घ्या. बाय युझिंग टू पॅरलल प्लेट्स. आता काय आहेत, या दोन पॅरलल प्लेट्स आहेत, बरोबर आहे ना. एक प्लेट जी आहे ती काय करायची, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायची आहे. एक प्लेट जी आहे ती काय करायची, बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायची. आणि दुसरी प्लेट जी आहे ती बॅटरीच्या काय करायचं, निगेटिव्ह टर्मिनलला जोडायचं. एक प्लेट पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडली, दुसरी प्लेट निगेटिव्ह टर्मिनलला जोडली, तर ऑटोमॅटिकली काय होणार आहे,
एका प्लेटला पॉझिटिव्ह पोटेन्शियल तयार होणार, दुसऱ्या प्लेटला निगेटिव्ह पोटेन्शियल तयार होणार आणि या रिजन मध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे. आणि या इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन कशी असणार आहे, फ्रॉम पॉझिटिव्ह प्लेट टू निगेटिव्ह प्लेट. इथे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार. म्हणजे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करायला काय करायचं, 2 प्लेट घ्यायच्या आणि त्या पॅरलली अरेंज करायच्या. ओके, आणि एक प्लेट पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडायची, दुसरी प्लेट निगेटिव्ह टर्मिनलला जोडायची. ठीक आहे, त्यांच्यामध्ये हे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप होणार आहे. आता इथं मध्ये काय करायचं आहे आपल्याला, एक डायइलेक्ट्रिक मटेरियल ठेवायचं आहे. इथं मध्ये काय करायचं आहे, या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये डायइलेक्ट्रिक मटेरियल ठेवायचं आहे. आता डायइलेक्ट्रिक मटेरियल ठेवल्यानंतर काय होतंय, पोलरायझेशन होतंय. हे आपण बघितलंय, पोलरायझेशन बिहेवियर मध्ये सगळं बघितलेलं आहे आपण. ओके, पोलरायझेशन कसं होणार बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल पोलर डायइलेक्ट्रिक असेल, तर सगळे डायपोल जे आहेत ते एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनने या पद्धतीने ओरिएंट होणार आहेत. सगळे डायपोल जे आहेत ते काय होणार, एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनने ओरिएंट होणार आहेत. लाईक दिस. आता बघा, ज्यावेळी हे इलेक्ट्रिक डायपोल म्हणजे काय असतं, मॉलिक्युल मध्ये असणारे इलेक्ट्रिक डायपोल असतात, बरोबर आहे ना. तर त्याच्यामधलं काय होणार, त्या डायपोल मधला निगेटिव्ह चार्ज कुठे येणार आहे, पॉझिटिव्ह प्लेटकडे अट्रॅक्ट होणार. आणि त्या डायपोल मधला पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो कुठं अट्रॅक्ट होणार, निगेटिव्ह प्लेटकडे अट्रॅक्ट होणार. म्हणजे सगळे जे डायपोल जे आहेत ते या पद्धतीने इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननं ओरिएंट होणार आहेत. मायनस प्लस, मायनस प्लस, मायनस प्लस, मायनस प्लस अँड मायनस अँड प्लस. सो सगळे जे डायपोल्स आहेत ते इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शननं काय होणार आहेत, ओरिएंट होणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, सबस्टन्सवर नेट डायपोल मोमेंट इथं डेव्हलप होणार आहे. ठीक आहे, नेट डायपोल मोमेंट. आता बघा, ह्या डायइलेक्ट्रिकचे पूर्ण लेफ्ट हँड साइड काय झाली आहे, निगेटिव्हली चार्ज झाली. याच्यामुळे काय झालं, डायइलेक्ट्रिकची लेफ्ट हँड साइड जी आहे ती पूर्णपणे काय झाली आहे, निगेटिव्हली चार्ज झाली आहे. आणि राईट हँड साइड काय झाली आहे, पॉझिटिव्हली चार्जड झाली आहे. दिसते ना, कारण डायइलेक्ट्रिकच्या पूर्ण राईट हँड साइडला बघा ना पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि लेफ्ट हँड साइडला काय आहे, पूर्ण निगेटिव्ह चार्ज आहे. त्याच्यामुळे लेफ्ट हँड साइड पूर्णपणे म्हणजे त्या डायइलेक्ट्रिक मटेरियलची लेफ्ट हँड साइड पूर्णपणे निगेटिव्हली चार्ज होणार, राईट हँड साइड जी आहे ती पूर्णपणे काय होणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज होणार आहे. आणि त्याच्यामुळे या डायइलेक्ट्रिक मुळे एक काय होतं, इलेक्ट्रिक फील्ड इंड्यूस होणार आहे. त्याला काय म्हणणार मी, इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणणार. इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड. आणि त्या म्हणजे डायइलेक्ट्रिक मध्ये असणारं जे इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे ते कुठल्या डायरेक्शन असणार बघा. इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन नेहमी कशी असते, पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज असते. आणि त्याला काय म्हणतो मी, ई नॉट असं म्हणतो. म्हणजे सुरुवातीचं असणारं ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते किती आहे, ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड ई इतकं आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक ठेवल्यानंतर काय झालं, डायइलेक्ट्रिकचं पोलरायझेशन झालं. आणि पोलरायझेशन मुळे काय झालं, इथं डायइलेक्ट्रिक मध्ये एक अपोजिट डायरेक्शन एक इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप झालेलं आहे. अपोजिट डायरेक्शनच का, कारण इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय असते, पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज असते ना. या निगेटिव्ह प्लेटकडे काय होणार आहे, सगळे पॉझिटिव्ह चार्जेस या साईडला येणार आहेत. त्याच्यामुळं निगेटिव्ह प्लेटची साईड, निगेटिव्ह प्लेटच्या साईडची जी डायइलेक्ट्रिकची साईड आहे, ओके, निगेटिव्ह प्लेट जवळ डायइलेक्ट्रिकच्या साईडला काय होणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज सगळा येणार. आणि पॉझिटिव्ह प्लेटच्या साईडला काय होणार आहे, डायइलेक्ट्रिक वर निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होणार. म्हणजे इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन काय असणार आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. याला इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणणार आहे आपण. आणि त्याच्यामुळे टोटल इलेक्ट्रिक फील्ड इथं काय येणार आहे,
दॅट इज ई मायनस ई नॉट येणार टोटल इलेक्ट्रिक फील्ड व्हेन डायलेक्ट्रिक इज प्लेस्ड. म्हणजे डायलेक्ट्रिक ठेवायच्या अगोदर इलेक्ट्रिक फील्ड किती होतं इथं ई होतं. डायलेक्ट्रिक ठेवल्यानंतर त्याचं पोलरायझेशन झालं आणि त्याच्यामुळं डायलेक्ट्रिकमुळे काय होणार आहे, इलेक्ट्रिक फील्ड ई नॉट प्रोड्यूस होणार आहे. ते ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्डला अपोजिट डायरेक्शन असणार आहे आणि त्याच्यामुळे टोटल इलेक्ट्रिक फील्ड इथं किती क्रिएट होणार आहे, ई मायनस ई नॉट. मी काय सांगतोय लक्षात येतंय बघा. याचं एक्सप्लेनेशन कसं आहे ना, बघा पुन्हा एकदा बघा. इथं क्वेश्चन असा येऊ शकतो, एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ डायलेक्ट्रिक ऑन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. एखादं डायलेक्ट्रिक मटेरियल एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं तर काय होतं, तर त्याचं एका सेंटेन्स मध्ये आन्सर येणार. म्हणजे 1 मार्कचा क्वेश्चन विचारला तर आन्सर काय येणार आहे, व्हेन डायलेक्ट्रिक इज प्लेस्ड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड देन इलेक्ट्रिक फील्ड ऍट दॅट प्लेस डिक्रीजेस. हे 1 मार्कसाठी आन्सर येणार आहे. 2 मार्कसाठी याचा आन्सर सांगायचं झालं तर काय होणार आहे, when a dielectric is placed in external electric field काय होणार आहे, all dipole जे मॉलिक्युलर डायपोल जे आहेत ओरिएंट किंवा कम्स पॅरलल टू एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ऑल डायपोल्स comes parallel to external electric field. आता सगळे डायपोल सेम डायरेक्शन आल्यामुळे काय होणार आहे, देअरफोर काय होणार आहे, नेट डायपोल मोमेंट is developed on डायलेक्ट्रिक वर काय होणार आहे, नेट डायपोल मोमेंट डेव्हलप होणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय होणार आहे, सरफेस ऑफ द डायलेक्ट्रिक नियर पॉझिटिव्ह प्लेट. ही जी पॉझिटिव्ह एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डची जी पॉझिटिव्ह प्लेट आहे ना, रेड कलर मध्ये दाखवतो ही, हे बघा रेड कलर मध्ये दाखवूया जरा. ही पॉझिटिव्ह प्लेट जी आहे ती रेड कलर मध्ये आहे आणि ग्रीन कलर मध्ये काय करूया, निगेटिव्ह प्लेट दाखवूया. ओके, तर इथं डायपोल मोमेंट डेव्हलप होणार. ओके, आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, देअरफॉर नेट डायपोल मोमेंट इज डेव्हलप्ड ऑन डायलेक्ट्रिक. थर्ड पॉइंट आता लिहूया. थर्ड पॉइंट काय होतो याच्यामध्ये, तर सरफेस ऑफ डायलेक्ट्रिकचा सरफेस नियर पॉझिटिव्ह प्लेट जवळ काय होतो, सरफेस ऑफ डायलेक्ट्रिक नियर पॉझिटिव्ह प्लेट बिकम कसा होणार आहे, निगेटिव्हली चार्ज्ड अँड surface of डायलेक्ट्रिकचा सरफेस नियर निगेटिव्ह प्लेट कडचा सरफेस हा काय होणार आहे, बिकम पॉझिटिव्हली चार्ज्ड. Okay, and therefore induced electric field is produced. Induced electric field आता कुठल्या डायरेक्शन हे इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड असणार आहे, इंड्यूस्ड इलेक्ट्रिक फील्ड फ्रॉम पॉझिटिव्ह सरफेस टू positive surface to negative surface. Induce the electric field from positive surface to negative surface is
प्रोड्युस्ड. आता याच्यामध्ये लेट ई नॉट का आहे? इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड आहे. ई नॉट का आहे? इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड आहे. अँड ई का आहे? ओरिजिनल एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड बिफोर प्लेसिंग डायलेक्ट्रिक, म्हणजे डायलेक्ट्रिक ठेवण्याच्या अगोदरचं फील्ड आहे. बिफोर प्लेसिंग डायलेक्ट्रिक. ओके. त्याच्यामुळे देअरफॉर नेट इलेक्ट्रिक फील्ड काय येणार आहे? नेट इलेक्ट्रिक फील्ड दॅट इज ई डॅश म्हणूया. नेट इलेक्ट्रिक फील्ड ई डॅश इज इक्वल टू काय येणार आहे? ई मायनस ई नॉट. कारण हे दोन्ही इलेक्ट्रिक फील्ड काय आहेत? अपोजिट डायरेक्शन आहेत. सो नेट इलेक्ट्रिक फील्ड काय होणार आहे? इथं ई मायनस ई डॅश येणार आहे. नेट इलेक्ट्रिक फील्ड ई डॅश इज इक्वल टू ई मायनस ई नॉट येणार. सॉरी, नेट इलेक्ट्रिक फील्ड इज ई डॅश इज इक्वल टू ई मायनस ई नॉट. ई म्हणजे काय? तिथं असणार म्हणजे डायलेक्ट्रिक ठेवायच्या अगोदर असणार इलेक्ट्रिक फील्ड. आणि ई नॉट म्हणजे काय? डायलेक्ट्रिक ठेवल्यानंतर तिथं इंड्यूस झालेलं डायलेक्ट्रिकच्या पोलरायझेशनमुळे इंड्यूस झालेलं इलेक्ट्रिक फील्ड. हे दोन्ही अपोजिट डायरेक्शन असल्यामुळे नेट इलेक्ट्रिक फील्ड काय असणार आहे? ई मायनस ई नॉट असणार. सो दिस इज द इफेक्ट ऑफ डायलेक्ट्रिक ऑन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. ओके, काय काय लिहिलंय बघा. when dielectric is placed in external electric field then electric field at that place decrease होतं. कसं काय डिक्रीज होतं? तर when dielectric is placed in external electric field all dipoles come parallel to external electric field. इथं पाहिजे तर as shown in figure असूया. as shown in figure. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे? सगळे डायपोल एका डायरेक्शन आल्यामुळे बघा मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस सगळे डायपोल एका डायरेक्शन आल्यामुळे काय होणार आहे? नेट डायपोल मोमेंट काय होणार आहे? पूर्ण डायलेक्ट्रिकवर डेव्हलप होणार. आणि त्याच्यामुळे काय होणार बघा, आता या डायलेक्ट्रिकची पूर्ण लेफ्ट हँड साइड निगेटिव्हली चार्ज होणार आणि पूर्ण राईट हँड साइड काय होणार आहे? पॉझिटिव्हली चार्ज होणार आहे. तर सरफेस ऑफ डायलेक्ट्रिक नियर पॉझिटिव्ह प्लेट बिकम निगेटिव्हली चार्ज and surface of dielectric near negative plate become positively charged and therefore induce the electric field इथं प्रोड्यूस होणार आहे from positive surface to the negative surface. okay, therefore induce the electric field from positive surface to negative surface of dielectric is produced. ओके, समजा ई नॉट इज द इंड्युस्ड इलेक्ट्रिक फील्ड असेल अँड ई इज द ओरिजिनल इलेक्ट्रिक फील्ड असेल तर नेट इलेक्ट्रिक फील्ड काय येणार आहे? ई मायनस ई नॉट येणार. तर अशा प्रकारे इलेक्ट्रिक फील्ड काय होतं? डिक्रीज होतं. आता याच्या पुढच्या काही स्टेप्स जे आहेत, पुढच्या काही स्टेप्स कॅपॅसिटर मध्ये दिलेल्या आहेत, त्यावेळी ते आपण बघूया. आता याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला जो बघायचा आहे दॅट इज ऑफ कॅपॅसिटर. कॅपॅसिटरचा पार्ट आपल्याला बघायचा आहे. कॅपॅसिटी अँड कॅपॅसिटर. पहिलं कॅपॅसिटी म्हणजे काय बघूया. कॅपॅसिटी कॅपॅसिटी इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल सी. आता ही एक व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे. आता कॅपॅसिटी म्हणजे काय लक्षात घ्या. सपोज हा एक कंडक्टर आहे, ठीक आहे, आणि सुरुवातीला काय आहे? तो न्यूट्रल आहे आणि याला काय केलं आपण? चार्ज द्यायला चालू केलं, म्हणजे याच्यामध्ये चार्ज ऍड करायला चालू केलं, थोडा 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 चार्ज ऍड करायला चालू केलं आणि फायनली याच्यावर चार्ज किती झाला? क्यू एवढा चार्ज झाला. एक कंडक्टर आहे त्याला थोडा थोडा चार्ज आपण सप्लाय केला आणि फायनली याच्यावर या कंडक्टरवर चार्ज किती झालेला आहे? क्यू झालेला आहे. आता ज्यावेळी या कंडक्टरला चार्ज देणार त्यावेळी याच्या सरफेसवर काय होणार आहे? काहीतरी पोटेन्शियल पण तयार होणार आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळी या कंडक्टरवर चार्ज नसतो त्यावेळी पोटेन्शियल काय असतं? झिरो असतं.
आणि याच्यावरचा चार्ज वाढत जाईल तसं याचं पोटेन्शियल, कंडक्टरचं पोटेन्शियल देखील काय होतं, वाढत 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 जातं. जेवढा जास्त चार्ज तेवढं जास्त पोटेन्शियल तयार होणार आहे. मी काय सांगतोय ते लक्षात येते का बघा. पुन्हा एकदा सांगतो. सुरुवातीला एक न्यूट्रल कंडक्टर आहे, त्याच्यावर अजिबात चार्ज नाहीये. ज्यावेळी त्याच्यावर चार्ज नसतो त्यावेळी त्याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती असतं, 0. कारण एखाद्या बॉडीला चार्ज दिला तरच पोटेन्शियल तयार होतं. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज दिला तर पॉझिटिव्ह पोटेन्शियल तयार होणार, निगेटिव्ह चार्ज दिला तर निगेटिव्ह पोटेन्शियल तयार होणार, चार्ज नसेल तर पोटेन्शियल पण नसणार. ठीक आहे. आणि चार्ज जसा वाढत जाईल, एखाद्या बॉडीवरचा चार्ज वाढत जाईल तसं काय होणार आहे, पोटेन्शियल देखील काय होतं, वाढत 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 जातं. आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो, ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ ए बॉडी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ ए बॉडी is directly proportional to इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ ए कंडक्टर असं म्हणूया. बॉडी म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ऑफ ए कंडक्टर. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ ए कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, चार्ज स्टोअर्ड ऑन दॅट कंडक्टर. मी काय सांगितलं ते लक्षात येते का बघा. कारण कॅपॅसिटी म्हणजे काय याची डेफिनेशन आपल्याला तयार करायची आहे, तर त्याच्यासाठी ही गोष्ट अगोदर माहिती पाहिजे. पुन्हा एकदा सांगतोय, ज्यावेळी कुठल्याही कंडक्टरवर चार्ज नसतो त्यावेळी त्याला पोटेन्शियल पण नसतं. म्हणजे चार्ज 0, पोटेन्शियल 0. पॉझिटिव्ह चार्ज दिला तर त्या कंडक्टरला पॉझिटिव्ह पोटेन्शियल मिळतं, निगेटिव्ह चार्ज दिला तर त्या कंडक्टरला निगेटिव्ह पोटेन्शियल मिळतं. चार्ज कमी असेल तर पोटेन्शियल कमी असतं, चार्ज जास्त असेल तर पोटेन्शियल जास्त असतं. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ ए कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतं, charge that is given to that conductor or the charge stored on that conductor. So therefore I can write here, therefore Q is directly proportional to काय असतं, V असतं. कुठल्याही कंडक्टरचा किंवा V is directly proportional to Q. Potential is directly proportional to charge ना, V is directly proportional to Q. Electric potential is directly proportional to charge. So therefore इथं मी काय करू शकतो आता, हे डायरेक्टली प्रोपोर्शनलिटीचं साइन काढायला पाहिजे. मग तिथे काय करावं लागेल, मला एक कॉन्स्टंट टाकावा लागेल, तो कॉन्स्टंट C असतो. सो फी इज इक्वल टू काय लिहिणार मी, C इंटू Q लिहिणार आहे. ओके, जस्ट अ मिनिट. फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q, देअरफॉर काय लिहू शकतो मी, Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V पण लिहू शकतो. जर फी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q असेल तर Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V लिहू शकतो. आता मला काय करायचं, डायरेक्टली प्रोपोर्शनलिटीचं साइन काढायचं आहे. सो Q इज इक्वल टू काय करावं लागेल, C इंटू V करावं लागेल मला. ओके, तर या C ला काय म्हटलं जातं, वेअर C इज कॉल्ड ॲज कॅपॅसिटी असं म्हटलं जातं. C ला काय म्हणतो आपण, कॅपॅसिटी ऑफ कंडक्टर असं म्हणतो. C ला काय म्हणायचं, कॅपॅसिटी ऑफ द कंडक्टर. अँड देअरफोर लक्षात घ्या, ओके, हा पार्ट मला इकडे परत लिहावा लागेल. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ ए कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चार्ज स्टोर्ड ऑन दॅट कंडक्टर. ठीक आहे. सो देअरफॉर फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q, म्हणजे पोटेन्शियल हे चार्जवर डिपेंड असणार. फी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Q किंवा Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फी पण लिहू शकतो. अँड देअरफॉर इथं मग कॉन्स्टंट टाकला तर काय होणार आहे, Q इज इक्वल टू C इंटू फी. तर C ला काय म्हणायचं, कॅपॅसिटी ऑफ द कंडक्टर असं म्हणायचं. अँड देअरफॉर C चा फॉर्म्युला काय येणार बघा, Q बाय V येणार. C इज इक्वल टू Q डिवायडेड बाय V येणार आहे. आणि हा काय आहे, कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आहे आणि याच्यावरून कॅपॅसिटीची डेफिनेशन तयार होणार आहे. ओके, मग कॅपॅसिटीची डेफिनेशन काय येणार बघा, कॅपॅसिटी ऑफ ए कंडक्टर is defined as, capacity of a conductor is defined as the ratio of, बघा, capacity of conductor is defined as the ratio of charge stored
on conductor. Okay, charge stored on conductor to its electric potential. टू इट्स इलेक्ट्रिक पोटेन्शियल अशी कॅपॅसिटीची डेफिनेशन आहे. मी काय सांगितलं लक्षात आलं? सो बोर्ड एक्झाम मध्ये जर 1 मार्कला ही डेफिनेशन विचारली तर काय येणार आहे, या पद्धतीनं डेफिनेशन तुम्हाला लिहावी लागेल. ठीक आहे. कॅपॅसिटी ऑफ ए कंडक्टर इज डिफाइंड ॲज, कॅपॅसिटी म्हणजे काय असतं, इट इज रेशो ऑफ चार्ज stored to the electric potential. Capacity of conductor is defined as the ratio of charge stored on the conductor to its electric potential. For example लक्षात घ्या. When a conductor is given charge of 1 किंवा 10 मिली कुलम. एका कंडक्टरला चार्ज किती दिलाय, 10 मिली कुलम दिलाय. When a conductor is given charge of 10 milli coulomb and its potential is, त्यावेळी त्याचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण मेजर केलं. ओके, अँड इट्स पोटेन्शियल इज म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज 5000 व्होल्ट. म्हणजे 10 मिली कुलम कंडक्टरला चार्ज दिल्यानंतर त्याचं व्होल्टेज किती झालं, सपोज 5000 व्होल्ट झालं. देन इट्स कॅपॅसिटी ऑफ दॅट कंडक्टर किती येणार बघा, C इज इक्वल टू Q डिवायडेड बाय V. सो Q किती आहे, 10 into 10 raised to minus 3 डिवायडेड बाय 5 into 10 raised to 3. 5000 म्हणजे 5 into 10 raised to 3 लिहितो. आता बघा 10 by 5 म्हणजे काय येणार आहे, 2 येणार. इंटू 10 raised to किती येणार, -3 डिवायडेड बाय 10 raised to 3 म्हणजे 10 raised to -6 येणार आहे. सो याचं युनिट जे आहे ते काय असणार आहे, याचा युनिट लिहायचं राहिलं आपलं. इट्स युनिट इज फॅरड. ओके, सो 2 into 10 raised to -6 म्हणजे 2 मायक्रोफॅरड इज इट्स कॅपॅसिटी. त्याची कॅपॅसिटी किती असणार आहे, 2 मायक्रोफॅरड असणार आहे. लक्षात आलं मी काय सांगितलं? सो आता याचा SI युनिट लिहितो मी. SI युनिट जे आहे ते काय आहे, आता फॉर्म्युल्यावरून गेलो तर काय येणार आहे, कुलोम पर व्होल्ट येणार. कारण चार्जचं युनिट काय असतं, कुलोम, आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट काय असतं, व्होल्ट. कुलोम पर व्होल्ट, आणि त्यालाच काय म्हटलं जातं, फॅरड असं म्हटलं जातं. त्याचं सिम्बॉल आहे कॅपिटल F. सो SI युनिट असतं फॅरड, लक्षात घ्या. ओके, आणि याच्यावरून डायमेन्शन देखील काढू शकताय तुम्ही. डायमेन्शन, आता डायमेन्शन जर काढायचं झालं तर कसं काढायचं, आता चार्जचं तर डायमेन्शन आपल्याला माहिती असतं. ओके, चार्जचं डायमेन्शन काय असतं, चार्ज म्हणजे करंट इंटू टाइम ना, म्हणजे A1 T1 असतं. आता व्होल्टेज पोटेन्शियल म्हणजे काय असतं, वर्क डन पर युनिट चार्ज असतं. परत डायमेन्शन काढण्यासाठी पोटेन्शियलला आपल्याला रिप्लेस करावं लागेल W/Q, कारण डायरेक्ट पोटेन्शियलचं डायमेन्शन तुम्हाला पाठ असेल नसेल. ओके, सो Q² काय, Q² डिवायडेड बाय काय येणार आहे, W येणार आहे. आता Q² म्हणजे M0 L0 T2 A2 येणार, आणि वर्कडनचं M1 L2 T-2. तर डायमेन्शन अशा प्रकारे डायमेन्शन याचं येतं M-1 L-2 T4, बरोबर आहे ना, M-1 L-2 T4 and A2. ओके, M-1 L-2 या पद्धतीने डायमेन्शन ऑफ कॅपॅसिटन्स येणार आहे. C इज इक्वल टू Q/V. V म्हणजे W/Q. Q वर जाणार आणि Q²/W होणार. Q² म्हणजे Qचं असतं T1 A1 टाइम इंटू करंट ना, T म्हणजे Q²चं T2 A2 होणार, आणि वर्कडनचं M1 L2 T-2. सो M-1
L-2 T4 A2. ओके, या पद्धतीनं हे डायमेन्शन येतं. ठीक आहे, तर या पद्धतीनं कॅपॅसिटीचं डायमेन्शन आणि डेफिनेशन आपण बघितलेले आहे. आता फॅरड हे जे युनिट आहे ते मोठं युनिट आहे, लक्षात घ्या. ओके, तर जनरली याचे युनिट काय असतात? कॉमनली युज्ड युनिट्स आर, मोस्ट कॉमनली युज्ड युनिट्स. मोस्ट कॉमनली युज्ड युनिट्स आर मायक्रोफॅरड, मिलीफॅरड, नॅनोफॅरड या पद्धतीनं असतं. ठीक आहे, याचा बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.